लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। चुकीची ई-केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आणि त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया करताना चूक झाली असेल तर ई-केवायसी मध्ये एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातल्या आहेत। ही योजना महिला सक्षमीकरणाच्या हेतून राबवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर या महिलांना ई-केवायसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली असेल, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट झालेली असेल, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल आणि त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आताच 5 मिनिटांपूर्वी महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची संधी देण्यात येत आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट झालेली होती, ज्या लाडक्या बहिणींकडून चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला होता, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नव्हते, अशा सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता तुम्हाला पुन्हा एकदा केवायसीची संधी देण्यात आलेली आहे, परंतु ही केवायसीची संधी शेवटची संधी ठरणार आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना परत एकदा केवायसीची संधी देण्यात येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही शेवटची संधी आहे। या संधीचं सोनं 100% केलंच पाहिजे। बघा, मागच्या 4 ते 5 दिवसांपासून लाडक्या बहिणींनी रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं। त्या आंदोलनाचा थेट परिणाम या केवायसी वरती दिसून आलेला होता। कारण मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी महिला व बालिका विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून फेसबुक वरती आणि इंस्टाग्राम वरती आणि एक्स पोस्ट वरती पोस्ट करण्यात आलेले होते। त्या पोस्ट मध्ये नमूद करण्यात आलेलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता देणार आहोत, परंतु त्यांना अगोदर केवायसी करणं बंधनकारक आहे। ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील, ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील त्याच लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे। पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळत सुद्धा राहणार आहेत। बघा, मागच्या 2-4 दिवसांपूर्वी पोस्ट केलेली होती, त्या पोस्ट मध्ये तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। अदिती तटकरे मॅडमने सांगितले आहे की भरपूर लाडकी बहिणींकडून कळत न कळत चुका झालेल्या होत्या, चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला होता, त्यामुळे त्यांचे अर्ज अपात्र ठरलेले होते। तर अशा लाडक्या बहिणींना परत एकदा केवायसीची संधी देण्यात येत आहे। अखेर केवायसीची तारीख जाहीर झालेली आहे। ज्या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा केवायसी करतील त्यांना त्यांचा हप्ता सुरळीतपणे मागचे हप्ते, पुढचे हप्ते आणि चालू हप्त्यांचे पैसे मिळत राहणार आहे। आता बघा, लाडकी बहिणींनो एकंदरीत बघून घेऊयात की या लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची आहे, कुठे करायची आहे, कधीपर्यंत करायची आहे, याची अंतिम तारीख काय आहे। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे लाडकी बहिणींनो हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। ज्या लाडकी बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्या लाडकी बहिणींचा हप्ता सुरळीतपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत राहिला, पुढील हप्त्यांचे पैसे त्यांना 100% मिळत सुद्धा राहणार आहेत। तर बघा, लाडकी बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर केवायसीची अट या ठिकाणी अगोदरपासून लावण्यात आलेले होते। बघा, तुम्हाला आठवत असेल अगोदर केवायसीची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 ठेवण्यात आलेले होते। तर या 31 डिसेंबर 2025 पर्यंत भरपूर बहिणींनी केवायसी केलेले होते। राज्यातील काही लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली होती, परंतु काही लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली होती, त्यांची केवायसी बरोबर आली। काही लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे, काही लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला, काही लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नव्हती। तर अशा सर्व लाडक्या बहिणी रस्त्यावरती उतरून आंदोलन करत होत्या, मोठमोठे मोर्चे काढत होते। अखेर त्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे।
अखेर लाडक्या बहिणींची केवायसी पुन्हा एकदा करण्यात येत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना ही जी केवायसी तुमची होणार आहे तर ही केवायसी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर ही केवायसी कधीपासून होणार आहे, या केवायसी साठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये केवायसी केली जाणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, तुमची केवायसी चुकलेली असेल, तुमची केवायसी अर्धवट राहिलेली असेल किंवा केवायसी सक्सेसफुल झालेली असेल तरी पण तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुमचे केवायसी सक्सेसफुल होईल, तुम्हाला या शेवटच्या संधीचं सोनं करता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींना एक चूक तुमचे प्रत्येक महिन्याचे 1500 म्हणजेच वर्षाचे 18,000 रुपये बंद करू शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपली ही केवायसी आता चुकू नये तर पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। केवायसीचा फॉर्म कसा आहे, ही केवायसी ऑनलाईन करायची आहे का कागदी प्रक्रियेमध्ये करायची आहे, कोणी केवायसी करू नये, कोणत्या लाडक्या बहिणी केवायसी नंतर अपात्र ठरतील, कोणत्या लाडक्या बहिणीने केवायसी करणं गरजेचं आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत। तर यातील सरासरी 30 लाख बहिणींना या लाडकी बहीण योजनेमधून सध्याच्या स्थितीला वगळण्यात आलेला आहे। तर या लाडक्या बहिणींना का वगळण्यात आलेलं आहे तर त्याचं कारण सुद्धा देण्यात आलेलं आहे। आता या लाडक्या बहिणींकडून काय झालेलं होतं की त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोणीही नाही तरी पण त्यांनी आमच्या घरामध्ये सरकारी नोकरीला आहे या पर्यायावरती निवडलेलं होता। त्यामुळे काय झालं की हा जो डाटा आहे, हे जे लाडक्या बहिणींचे फॉर्म आहेत ते फॉर्म आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये गेलेले होते। आता ऑफिसमध्ये काय कोण कर्मचारी तपासत नव्हते तर ही मशीन तपासत होती। बघा लाडक्या बहिणींना ही जी तुम्ही केवायसी केलेली होती तर या केवायसीची पडताळणी मशीनच्या द्वारे केली जात होते। आता तुमच्याकडून चूक झालेली होती त्यामुळे त्या मशीनला सुद्धा वाटलं की तुमच्या घरामध्ये कोणतरी सरकारी कर्मचारी आहे आणि त्या मशीनने सुद्धा लगेच तुमचा अर्ज अपात्र केलेला आहे। बघा अशा पद्धतीने ही प्रोसेस झालेली आहे। तुम्हाला ही प्रोसेस कोणीही सांगितलेली नसेल परंतु आपण सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमची केवायसी आपण चुकून देणार नाही, केवायसी 100% बरोबर होणार आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। राज्यातील सुमारे 30 लाख बहिणी अशा आहेत की त्यांचे हप्ते फक्त केवायसी मुळे बंद पडलेले होते, परंतु लाडक्या बहिणींना आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमचा हप्ता सुरळीत सुरू होणार आहे। ही शेवटची संधी असणार आहे, त्यामुळे ही केवायसी अगदी अचूक पद्धतीने योग्य पद्धतीने करायची आहे। परंतु राज्यातील अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांची केवायसी अगोदर झालेली आहे, त्यांच्या मोबाईलवरती सक्सेसफुल म्हणजेच तुमचा अप्रूव्ह केवायसी पूर्ण झाली अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज आलेले आहेत, तरी पण त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते। तर त्या लाडक्या बहिणींचं काय, तर त्यांनी काय करायचं आहे, परत एकदा केवायसी करायची आहे का त्यांना केवायसी करण्याची गरज नाही, त्यांना डायरेक्ट पैसे मिळणार आहेत, याविषयी सुद्धा माहिती देतो। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील या ज्या 30 लाख बहिणी आहेत तर या 30 लाख बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत, परंतु त्यांच्या हातून चुका झालेल्या आहेत, न कळत या चुका झालेल्या होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला परत एकदा संधी दिली जात आहे। या संधीचं सोनं कशा पद्धतीने करायचं आहे याविषयी माहिती देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी आमच्याकडे विचारपूस केलेले होते, दादा आम्हाला केवायसी कधीपासून करता येईल, आमची केवायसी अचूक पद्धतीने कशी करायची, हे केवायसी ऑनलाईन होणार आहे का कागदी प्रक्रियेमध्ये होणार आहे, अंगणवाडी सेविकांना कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागतील, हे केवायसीची तारीख कधीपासून म्हणजे केवायसीची तारीख जाहीर झालेली आहे का, तर बघा लाडकी बहिणींनो केवायसीची तारीख जाहीर झालेली आहे आणि याची अंतिम मुदत सुद्धा सांगणार आहे। बघा जर तुम्ही अजून केवायसी अर्धवट राहिलेली असेल, तुमची केवायसी पूर्ण झालेली नसेल, केवायसी चुकलेली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिलेले असो किंवा नंतरचे व्हिडिओ पाहू किंवा न पाहू, हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचे महिन्याचे 1500 वर्षाचे 18,000 रुपये वाचतील। तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पुढचे 2 मिनिटं थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला तर तुमचा या ठिकाणी 100% कल्याण होणार आहे। तुमचे महिन्याचे 1500 वर्षाचे 18,000 रुपये तुम्हाला मिळत सुद्धा राहणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना ही केवायसी तुमची अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाणार आहे, परंतु या अंगणवाडी सेविकांकडून तुमच्याकडून या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे मागवण्यात आली आहेत। जर कागदपत्रे दिली तरच तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी केवायसी करताना ही कागदपत्रे देणार नाहीत त्या लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा केवायसी चुकणार आहे, त्यांना परत एकदा लाभ मिळण्यास बंद होणार आहे आणि हा शेवटचा लाभ आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना पुन्हा संधी दिली जाणार नाही, ही शेवटची संधी आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी करताना या चुका करू नका। जर तुम्ही या चुका केल्या
तुमच्याकडून कळत न कळत या चुका घडल्या तर तुमचा हप्ता बंद होणार आहे, तुम्हाला यापुढे पैसे येणार नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल आपला हप्ता बंद होऊ नये, आपल्या खात्यामध्ये सुरळीतपणे पैसे आले पाहिजेत, तर हा व्हिडिओ सविस्तर तुम्ही पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणकोणते कागदपत्रे काढायची आहेत त्याची माहिती सर्वात अगोदर देतो आणि केवायसी कशी करायची आहे त्याची माहिती लगेच देतो. बघा, या केवायसी साठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड असेल त्या आधार कार्डवरती त्या लाडक्या बहिणींचा फोटो असेल, जन्मतारीख, महिना, वर्ष आणि यासोबतच लाडक्या बहिणींनो तारीख त्या आधार कार्डवरती दिलेली असेल. यासोबत आधार कार्डवरती तुमचा फोटो असेल, जन्मतारीख असेल, पत्ता असेल, या सर्व गोष्टी दुरुस्ती केलेल्या असतील, ते आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर या ठिकाणी तुमचा लाभ सुरू राहणार आहे. बघा, पहिलं कागदपत्र आधार कार्ड, यानंतर दुसरं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. कारण या पॅन कार्डवरती तुमचा सगळा डाटा सरकारला मिळतो, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, उत्पन्न किती आहे याचा डाटा मिळत असतो. त्यामुळे दुसरं कागदपत्र पॅन कार्ड, त्यानंतर तिसरं कागदपत्र तुमच्या वर्षाची इन्कम म्हणजे तुमचे वर्षाचं उत्पन्न किती आहे यासाठी उत्पन्नाचा दाखला. त्यानंतर लाडके बहिणींना जे पुढचं कागदपत्र आहे तर ते कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का यासाठी तुमच्या गावामधील सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, यांच्या कोणाचा तरी एखादा रहिवासी दाखला, अशा पद्धतीने कागदपत्रे. रहिवासी दाखला नसेल तर तुमच्याकडे लाईट बिल असेल तर त्याच्या आधारावरती सुद्धा तुमची ओळख पटवली जाणार आहे. बघा, ही झाली महत्त्वाची कागदपत्रे. आता ही केवायसी कशी होणार आहे त्याविषयी माहिती देतो. कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत केवायसी प्रक्रिया सुरू राहणार आहे याविषयी सुद्धा माहिती देतो, जेणेकरून लाडके बहिणींना तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून सुद्धा जाणार आहे. आता बघा लाडके बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर ही केवायसी सरकारने आणलेली आहे. तर ही केवायसी आणण्याचा सरकारचा एक दृष्टिकोन होता. तो दृष्टिकोन म्हणजे या लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे होऊ नयेत, गरीब महिलांना फक्त लाभ मिळाला पाहिजे, श्रीमंत बहिणींना लाभ मिळाला नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून ही केवायसी सुरू करण्यात आलेले होते. परंतु काय झालं की भरपूर लाडक्या बहिणींच्या हातावरून या ठिकाणी चुका झालेल्या आहेत. तर त्या चुका म्हणजे काय, तर भरपूर लाडक्या बहिणींना या ठिकाणी घरामध्ये सरकारी नोकरीला नाही, त्या जाग्यावर होय निवडायचं होतं की खरंच आमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला नाही, उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे, ते होय निवडायचं होतं, त्यांच्याकडून नाही झालं. अशा पद्धतीने होय नाही होय नाही होय नाही अशा पद्धतीने चुका झाल्या, त्यांची केवायसी चुकली. काही लाडक्या बहिणींनी एकाच आधार कार्डवरती एकाच मोबाईल नंबरवरून जास्त महिलांची केवायसी केलेली होती, त्यामुळे सुद्धा चुका झालेल्या आहेत. भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी करताना जो OTP होता तो OTP चुकीचा टाकला, त्यांची केवायसी अर्धवट राहिली. काही लाडक्या बहिणींना पती वडील नव्हते, काहींचे डिवोर्स झालेले होते, काहींचे लग्नच झालेले नव्हते, त्यांनी केवायसी केले, त्यांच्याकडून सुद्धा चुका झालेल्या आहेत. अशा भरपूर लाडक्या बहिणींकडून कळत न कळत चुका झालेल्या आहेत. तर या चुका सुधारण्यासाठी परत एकदा संधी दिलेली आहे. एकंदरीत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तुमची पडताळणी होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, याच्यासोबत तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून टोल क्रमांक देण्यात आलेला आहे, म्हणजेच एक मोबाईल नंबर देण्याला आहे. त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा हप्ता मिळत राहणार आहे. तशी केवायसी सुद्धा होणार आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना वाटत असेल की आपण पात्र आहोत तर त्या सर्व लाडक्या बहिणींनी या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि अंगणवाडी सेविकांकडे केवायसी करायची आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, अंगणवाडी सेविका कशी केवायसी करणार आहे ते सांगतो. बघा, अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील आणि त्या अंगणवाडी सेविका तुम्हाला विचारणार आहेत, बघा तुमचं उत्पन्न किती आहे. तुम्ही जर सांगितलं की आमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे आहे आणि तो दाखला तुमच्याकडे असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट, केवायसी रद्द. त्यानंतर दुसरे डायरेक्ट प्रश्न विचारण्यात येणार आहे. तो प्रश्न तुमचं उत्पन्न विचारण्यात येणार आहे. दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी गाडीचा विचारण्यात येणार आहे. तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, असेल तर हा म्हणणार तुम्ही आणि या ठिकाणी अर्ज अपात्र केला जाणार आहे. त्यानंतर पुढची पात्रता सरकारी कर्मचारी आहे का हे तपासलं जाणार आहे. यानंतर ज्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहात का, 65 वर्षांपेक्षा कमी वय आहे का, अशी तपासणी केली जाणार आहे. या तपासणीमध्ये ज्या बहिणी पात्र ठरतील, ज्या बहिणी खरोखर या लाभार्थी असतील त्यांना पैसे मिळतील. परंतु ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, उत्पन्न जास्त असेल, त्या बहिणींना पैसे मिळणार नाही. त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, हे झाली अंगणवाडी सेविकांची पडताळणी. आता तुम्हाला सांगत आहे ते म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर तुमचा महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता सुरू ठेवायचा असेल, वर्षाचे 18,000 रुपये तुम्हाला सुरळीतपणे मिळवायचे असेल तर तुम्ही एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे. तर ती गोष्ट म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या पोषणासाठी, आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना जोपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, अर्थमंत्री अजितदादा आहेत,
आदिती तटकरे मॅडम आहेत, फडणवीस साहेब आहेत, तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बघा, यांच्या माध्यमातून वारंवार सर्व लाडकी बहिणींना शब्द देण्यात आलेला आहे. बघा लाडकी बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू करण्यात आलेली योजना नव्हती, तर ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मोठी योजना होती. त्यामुळे ही योजना कधीच बंद होणार नाही. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत बंद होणार नाही, अशी माहिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता यावेळेस संधी मिळणार नव्हते, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सुद्धा तक्रारी नोंदवलेल्या आहेत. सरकारकडे मागणी केलेली होती की लाडक्या बहिणी आम्हाला वारंवार विचारत आहेत की आमचा अर्ज अपात्र ठरलेला आहे, आम्हाला परत एकदा KYC करायचे आहे. आम्ही सुद्धा आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये पत्रे पाठवलेले आहेत. भरपूर आमदार असतील, खासदार असतील, तुमच्या गावाचे सरपंच असतील, यांनी सुद्धा मदत केलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींची KYC पूर्ण व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून माध्यमांच्या माध्यमातून विविध स्तरावरून लाडक्या बहिणींच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या होत्या. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत अंगणवाडी सेविका KYC करतील, तुम्हाला फक्त कागदपत्रे काढावी लागणार आहे, तर त्याचा अजून निर्णय यायचा आहे. निर्णय आल्यानंतर कागदपत्रे काढा. शक्यतो हेच कागदपत्रे मागवले जाऊ शकतात. जर दुसरी कागदपत्रे मागवली तर त्याचा व्हिडिओ येईल. परंतु लाडक्या बहिणींनो, तोपर्यंत तुम्ही हा जो लाडकी बहीण योजनेचा टोल क्रमांक आहे त्यावरती संपर्क साधू शकता. तुम्हाला तो टोल क्रमांक सुद्धा देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येत आहे. या हेल्पलाईन सेवेच्या माध्यमातून तुम्ही फोन करायचा आहे. त्यानंतर हे जे लाडकी बहीण योजनेचे अधिकारी आहेत, म्हणजेच हप्ता सोडणारे जे ऑफिसचे अधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून तुमचा अर्ज चेक केला जाईल. पात्र असेल तर पैसे सोडले जातील. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा केले जाऊ शकतात. जानेवारीचा हप्ता लवकरच विस्तारित होईल आणि ज्यांची KYC अर्धवट झालेली असेल, चुकलेली असेल, त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. हे 100% खात्रीशीर आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नका. बघा लाडक्या बहिणींनो, लवकरच निर्णय येणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चौकशी करतील. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. लवकरच KYCचा निर्णय होईल. तुमचा हप्ता सुरळीतपणे सुरू राहील. परंतु सध्याच्या स्थितीला कोणत्याही लाडक्या बहिणींनी टेन्शन घेऊ नये. तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, अपात्र असाल तर काळजी करायची गरज आहे.